श्रीमती रेखा योगेश शहांचे आरोप बिनबुडाचे, मुद्रांक अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जागेची खरेदी. सुधाकर नाना जाधव यांची प्रतिक्रिया. याबाबत अधिक वृत्त असे की 1466/1 ही मिळकत परस्पर विकत न घेता जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या आदेशान्वयेच जागेची खरेदी केली असून संबंधित श्रीमती रेखा शहा हे बिनबुडाचे आरोप करीत असल्याचं या ठिकाणी प्रतिनिधी राजेंद्र साळुंखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे या अगोदरच तक्रार केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आम्ही केले नसल्याचे या ठिकाणी सुधाकर नाना जाधव यांचे प्रतिनिधी राजेंद्र साळुंखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असल्याने त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू असा देखील इशारा त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधितांना दिला आहे. बनावट कागदपत्र नाही हे संपूर्ण 7/12 उतारावर नाव आहे त्या वारसांचे. त्यांनी मुद्रांक शुल्क भरून खरेदी सर्वांचे वारसांचे नाव उतारावर लावून मोजणी नकाशा मंजूर करून ती खरेदी केलेली आहे. हे बेकायदेशीर आरोप करतायत ते सर्व. त्यांनी असेल तर जावं ते कोर्टामध्ये. ते सर्व वारस एकत्र येते. ज्या वारसांच्या नावावरती जागा आहे मूळ, त्या मूळ वारसांनी आपल्याला खरेदी करून दिलेली आणि जर असते तर खरेदी नोंदल्या गेला असतं का 30 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्या गेलेली ते. आणि जे मुद्रांक त्यांनी मंजुरी दिलेली रजिस्टर. मग आता आपल्यावर झालेला असतात शासनाचे आदेश होते रविवारी सुद्धा चालू ठेवा. आपल्या नाव लवकर दावा त्यांच्यावर दाखल करतोय. ते तिथलं पोलिसांचे नोटीस आलं सुद्धा उत्तर देत नाही. पत्रकार आले ना खाली ऑफिसमध्ये. तुमचं नाव सांगा. मी प्रतिनिधी आहे राजू साळुंखे. ते एकच वारसाची त्यांनी सौदाभावती केली, बाकी त्यांची कोणाशीच केली नाही. त्यांचा हिस्सा ऐकून टाकला 75%. म्हणजे फ्रॉड आहे. माझ्याकडे घरी आला मी हाकलला आणि त्या बाईच्या विरोधात मंडळाने दावा दाखल केला कोर्टात. हे तुम्हाला कागद दाखव आणि त्यांच्या सोबत आकच काय येत होती.